नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवीचे दर्शन घेऊन शिवमोग्गा येथे परतणाऱ्या मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात 13 जण ठार झाल्याची घटना हावेरी तालुक्यातील बॅडगी या गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवमोग्गाहून मिनी बसने काही भाविक सौंदत्ती यल्लमा देवीच्या दर्शनासाठी आले होते. देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना हावेरी जिल्ह्यातील बॅडगी तालुक्यातील गुंडेनहळ्ळी क्रॉस जवळ बस चालकाला झोप आल्याने पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून मिनी बसने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये बसमधील 13 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की अडकलेल्या मृतांचे मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सर्वजण शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील एमेहट्टी गावचे रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आणखी 4 प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते आहे. आपल्या नवीन वाहनांची पूजा करून तुळजाभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथून पुढे कलबुर्गी जिल्ह्यातील मायाम्मा मंदिरात दर्शन घेऊन सौंदत्ती येथे रेणुका देवीचे दर्शन घेऊन पुन्हा शिवमोग्गाकडे परतताना हा अपघात झाला. कर्नाटकमधील काँग्रेस सरकार विरोधात आज बेळगाव शहरात भाजपच्या वतीने काँग्रेस विरोधात सरदार ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी वाल्मिकी निगम योजनेमध्ये राज्यातील काँग्रेस सरकारच्या अनेक मंत्र्यांनी 187 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून पैसे हडप केलेले आहेत. गतवर्षी एका सरकारी अधिकाऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्रक लिहून संबंधित मंत्री नागेंद्र यांचे नाव नमूद केले होते. त्यामुळे मंत्री नागेंद्र यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता FIR सुद्धा दाखल करण्यात आले नाही असे सांगण्यात आले. मंत्री नागेंद्र यांच्यावर कारवाई होत नसल्याची खंत या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. बिजगर्णीत गुरुवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला होता. रात्री 11च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने बिजगर्णी इंदिरानगर येथील मुख्य रस्त्यावर भले मोठे झाड कोसळले. सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी किंवा कुणालाही इजा झाली नाही, पण वाहतूक मात्र काही वेळासाठी खोळंबली होती. वाहनधारकांनी स्वतः काही फांद्या आटवून रस्ता खुला केला. मात्र शुक्रवारी दुपारपर्यंत संबंधितांनी झाडे हटवण्याची कारवाई केली नाही. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या महिला व बालकल्याण विभागाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यात येत असून या माध्यमातून बेळगाव जिल्ह्यात 1000 अंगणवाड्यांच्या इमारती उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. आज बेळगावमधील कुमार गंधर्व कला मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आज बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना स्मार्ट गणवेशाच्या साड्या आणि मोजमापाचे किट मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. बेळगाव जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या 5656 अंगणवाड्यांमधील 4,58,381 लाभार्थ्यांना आज 5,656 स्मार्टफोनसह गणवेशाच्या साड्या तसेच अंगणवाड्यांमधून गर्भवती व मुलांचे वजन मोजण्यासाठी ग्रोथ मॉनिटरिंग किटचे वितरण करण्यात आले. आजवर दुर्लक्षित असलेल्या या विभागाच्या माध्यमातून अंगणवाड्यांचा विकास करण्याचे ठरवण्यात आले असून राज्यभरात तब्बल 1000 अंगणवाडी इमारती उभारण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी बेळगाव जिल्ह्यात 200 इमारतींपैकी 160 इमारती उभारण्यास परवानगी मिळाली असून यासाठी एकूण 20 कोटी अनुदानांपैकी 2 कोटींचे प्राथमिक टप्प्यात अनुदान मंजूर झाले आहे. यावेळी अंगणवाड्यांमधून कार्यरत असणाऱ्या सेविकांना प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीमध्ये सीमा भागातील उमेदवारांवर
अन्याय होत असून या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्वरेने चर्चा करून योग्य आदेश द्यावेत अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने एका पत्राद्वारे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भाग समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली आहे. सीमा भागातील अनेक युवक युवतींनी महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अर्ज केले आहेत. मात्र चाचणीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे रहिवासी नाही अशी कारणे दाखवून मैदानी चाचणी न घेताच परत पाठवण्यात येत आहे. सीमा भागातील उमेदवारांवर होणारा अन्याय आपण दूर कराल असा विश्वास आहे, असा मजकूर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांना पाठवलेल्या पत्रात नमूद आहे. सदर पत्रासोबत महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदावरील नियुक्तीबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 10 जुलै 2008 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाची प्रतही जोडण्यात आली आहे. बेळगाव महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज प्रभाग क्रमांक 5 ला अचानक भेट देऊन विकास कामांच्या दर्जाची पाहणी केली. तसेच स्थानिक जनतेशी चर्चा करून काम दर्जेदार होण्यासाठी कंत्राटदाराला सूचना केल्या. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज शुक्रवारी सकाळी प्रभाग क्रमांक 5 मध्ये अचानक पाहणी दौरा करून तेथील गटारी, ड्रेनेज पाईपलाईन, जलवाहिन्या जोडणी आदी कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. प्रारंभी प्रभागाचे नगरसेवक अफरोज शकील मुल्ला आणि काकरगल्ली जमात सदस्यांनी आयुक्तांसह उपस्थित अन्य अधिकारी व अभियंत्यांचे स्वागत केले. आयुक्तांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी L&T कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या अभियंते, कंत्राटदार वगैरेंचा समावेश असलेल्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. आपल्या पाहणी दौऱ्यादरम्यान आयुक्त दुडगुंटी यांनी UDG लाईन, पाण्याची पाईपलाईन, बोरवेल पाईपलाईनशी संबंधित काँक्रीटचे काम हाती घेण्यापूर्वी त्या संदर्भातील स्थानिकांच्या तक्रारींची दखल घेण्याची सूचना अधिकारी व अभियंत्यांना केली. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, सभासद आणि नागरिकांची बैठक रविवार दिनांक 30 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता जत्तीमठ, किर्लोस्कर रोड, बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. तरी सर्व संबंधितांनी वेळेवर बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव शहर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन गेली तरी खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना अद्यापही मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिकांना म्हणजे युवकांना गाव सोडून रोजगारासाठी अन्यत्र जाण्याची वेळ आली आहे. या बाबतीत आमगाव म्हणजे विकासापासून लांब गाव असल्याने आमगावचे युवक चालले लांब गावी. अशीच वेळ कणकुंबी भागातील आमगाव, मान, हुळंद, सडा आदी गावांच्या बाबतीतही आली आहे. अद्याप या भागातील काही गावांना साधा रस्ता देखील नाही, वाहतुकीची कोणतीही सोय नाही. पावसाळ्यात 2-3 महिने विजेचा पत्ता नाही. अशा परिस्थितीत आदिवासीप्रमाणे जीवन जगणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आजपर्यंत आमगाव गावच्या नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. कणकुंबी भागातील आमगाव व इतर खेड्यांचे प्रश्न कधी मार्गी लागणार हे येणारा काळच सांगेल. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी हलशीवाडी व हलशी येथील सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. गेल्या 8 वर्षांपासून युवा समितीतर्फे सीमा भागातील विविध मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात आहे. तसेच युवा समितीच्या उपक्रमाला अनेकांचे मोठे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे शाळांमध्ये साहित्य वितरण करण्यात मदत होत असून अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असून पुढील काळात मराठी शाळांच्या विकासासाठी अधिक व्यापकपणे कार्यक्रम हाती घेतले जातील अशी माहिती दिली. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, खानापूर समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर
आणि शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष विनोद देसाई आदी उपस्थित होते. शहापूर टपाल खात्याच्या वतीने आज शुक्रवारी सकाळी डाक जनसंपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर नाथपई सर्कल येथील नेताजी सुभाषचंद्र सांस्कृतिक भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोस्टमन ही टपाल खात्याची ताकद आहे. ग्राहकांच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोस्टमन ग्राहकांना सेवा देतात. यामुळे पोस्टमन आणि जनता यामधील नाते खूपच आपुलकीचे आहे. हे नाते अधिकाधिक बळकट व्हावे आणि टपाल खात्याकडून ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा उपलब्ध करून देता यावी या अनुषंगाने टपाल खात्याच्या वतीने ग्राहकांसाठी विविध लाभदायक योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांची माहिती ग्राहकाला उपलब्ध व्हावी यासाठी डाक जनसंपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी बोलताना शिरूर यांनी सांगितले. टपाल खात्याच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सुकन्या समृद्धी, PPF आणि आरोग्य विमा या योजना ग्राहकांसाठी उपकारक आहेत. कमी पैशात जास्त सुरक्षा देणाऱ्या आरोग्य विमा योजना आणि समाधानकारक परतावा देणाऱ्या मुदत ठेव PPF सारख्या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहापूर टपाल कार्यालयाचे टपाल प्रमुख SP कांबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव टपाल विभागाचे मुख्यालय सहाय्यक अधीक्षक IR मुतनळी, बेळगाव दक्षिण उपविभागाचे निरीक्षक MB शिरूर यासह नेताजी सुभाषचंद्र सांस्कृतिक भवनाचे चेअरमन परशुराम बामणे, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण उपस्थित होते. खासदार जगदीश शेट्टर यांनी नवी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री श्री V सोमण्णा यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीदरम्यान शेट्टर यांनी आमच्या बेळगाव लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या रेल्वे सेवा सुरू करण्याची विनंती केली. यामध्ये बेळगाव कित्तूर धारवाड मार्गासाठी नवीन रेल्वे प्रकल्प कार्यान्वित करणे आणि बेळगाव बेंगलोर बेळगाव मार्गासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणे समाविष्ट आहे. संकेश्वर हिटणी या 3 किलोमीटर अंतराच्या टप्प्यासाठी कर्नाटक परिवहन महामंडळाने 10 रुपयाची आकारणी केली जात आहे. या आकारणीतून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप प्रवाशातून केला जात आहे. आकारण्यात येणाऱ्या तिकीट दरात कपात करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रवासी वर्गातून देण्यात आला आहे. महाराष्ट्र परिवहन महामंडळाने संकेश्वर हिटणी या टप्प्याची आकारणी कमी करून प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे. कर्नाटक परिवहन मंडळाला कोणती अडचण आहे असा सवाल प्रवासी वर्गात उपस्थित करण्यात आला आहे. महाराष्ट्र परिवहन मंडळाकडून संकेश्वर गडिंग्लज प्रवास भाड्यापोटी 30 रुपयांची आकारणी करण्यात येत होती. सध्या 5 रुपयाची कपात करून 25 रुपये आकारणी केली जात आहे. हा निर्णय महाराष्ट्राने घेतला असताना कर्नाटक परिवहन महामंडळ अद्यापही संकेश्वर गडिंग्लजसाठी 30 रुपयांची आकारणी करत आहे. त्यामुळे एकूण 15 किलोमीटरच्या अंतरासाठी 30 रुपये असताना केळव 3 किलोमीटरसाठी 10 रुपयांची आकारणी अन्यायकारक आहे. या आकारणीत 5 रुपयांची कपात करून संकेश्वर गडिंग्लजचे प्रवास भाडे 25 रुपये करावेत अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि शासकीय प्रकल्पांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनात सुधारणा आवश्यक आहे. अलीकडे प्रशासनात बरीच सुधारणा झाली असली तरी पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. हे कमी व्हायला हवे असे कर्नाटक प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष RV देशपांडे यांनी आपले मत मांडले. शुक्रवारी सुवर्ण विधानसौधमध्ये प्रशासनातील सुधारणांबाबत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रशासकीय सुधारणा प्रक्रिया सातत्यपूर्ण असावी. तांत्रिक युगात प्रत्येक क्षण हा अनमोल आहे. जनतेला पारदर्शक व कायदेशीर प्रशासन मिळायला हवे. जनतेची कामे कायदेशीर मुदतीत पूर्ण करावीत. सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि जनतेच्या सूचनांच्या आधारे प्रशासनात पारदर्शकता, साधेपणा आणण्यासाठी आवश्यक सुधारणा उपाययोजना करण्यासाठी आयोग कार्यवाही करेल असे RV देशपांडे म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महसूल विभागातील आवश्यक प्रशासकीय सुधारणांबाबत स्पष्टीकरण दिले.
ग्रामपंचायतीचे PDO आणि ग्रामलेखपाल यांनी ग्रामसौधमध्ये सक्तीने बसून सार्वजनिक कामाची सोय करावी। गावातील लेखपालांपासून ते जिल्हाधिकारी स्टेजपर्यंत CUG मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना फायदा होईल। 4 तालुके नव्याने निर्माण झाले असून अभिलेख कक्ष नसल्यामुळे महसूल विभागातील प्रमुख अभिलेख सुरक्षित करण्यासाठी अडचणी येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। यावेळी जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे, जिल्हा पोलीस वरिष्ठ अधिकारी डॉक्टर भीमाशंकर गुळेत यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनीही आपल्या विभागात करता येणाऱ्या सुधारणा आणि उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या। माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील टॉक वॉर पुन्हा एकदा सुरू झाले असून लोकसभा निवडणुकीनंतर आज प्रथमच बेळगावमध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, मात्र कोणत्या कारणामुळे पराभव झाला याचा मी शोध घेत आहे, कारण जय आणि पराजय या दोन्ही गोष्टी आम्ही समानतेने स्वीकारल्या आहेत। यापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आपले बंधू अधिक मतांनी विजयी झाले। मागील विधानसभा निवडणुकीत मला पराभूत करण्याचा प्रयत्न करूनही माझ्या मतदारसंघातील जनतेने मला बहुमतांनी विजयी केले। लोकसभा निवडणुकीत माझ्या मुलाचा पराभव झाला, मात्र जिथून आपण पराभूत झालो तिथूनच पुन्हा विजयी होण्याचा निर्धार माझ्या मुलाने केला असून यासाठीच संघटितपणे आम्ही फिरत असल्याचे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या। मागील निवडणुकीत रमेश जारकीहोळी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर विजयी झाल्या तर आपण त्यांना हार घालू असे वक्तव्य केले होते। तो हार कुठे आहे असा सवाल हेब्बाळकरांनी उपस्थित केला। त्यांची संस्कृती कशी आहे हे राज्यातील जनतेला माहीत आहे। राज्यातील जनता त्यांना योग्य उत्तर देईल असे त्या म्हणाल्या। राज्याचे मुख्यमंत्री पद सिद्धरामय्या यांना दिले आहे। दिलेल्या वचनाप्रमाणे ते सरकार चालवत आहेत। अनेक लोकप्रिय प्रकल्प राबवण्यात येत आहेत। काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांचे मत घेऊन हायकमांडने त्यांना मुख्यमंत्री पद दिले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।